काय वाटतं की यावर्षी आमदार कोण व्हायला पाहिजे? संजय जगताप, विजय शिवतारे की संभाजीराव झेंडे? आपला जो प्रश्न आहे की आमदार कोण व्हायला पाहिजे, तर माझं याला एक वेगळं उत्तर आहे. आमदार कुठल्या पक्षाचं होतं आहे, कोण होतं आहे, ह्यापेक्षा आमदार जवळपास 4 ते 5 लाख लोकांचा प्रतिनिधी असतो. जसं आपलं एक घरातलं कुटुंब असतं, त्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंबप्रमुख काम करत असतो, तसं आमदार अपेक्षित असतो लोकांना, की बाबा आपल्या तालुक्याचा प्रतिनिधी असावा, तो आपला कुटुंबप्रमुख असावा. कुटुंबप्रमुखाचं काम काय असतं, की माझ्या कुटुंबातल्या समस्या काय आहेत. मग पुरंदर ही जर आपलं कुटुंब पाहिलं तर त्या कुटुंबात आता समस्या काय आहेत. सगळ्यात मोठी पाण्याची समस्या आहे. मग त्या पाण्याच्या समस्येमध्ये पुरंदरचा दक्षिण भाग असेल, वाल्हे पंचकृषी असेल, परिंच पंचकृषी असेल, तिथं पाण्याची भीषण अडचण आहे. त्याला पर्याय काय आहे? त्याला पर्याय गुंजवणी आहे. गुंजवणीचं धरण पूर्ण झालं आहे, पाईपलाईनची टेंडर झालं आहे, पाईपलाईनचं थोडंफार काम चालू आहे. ही पाईपलाईन पूर्ण केली तर तिकडचा प्रश्न सुटेल. दुसरा प्रश्न राहतो आमच्या भागामधला, पुरंदर उपसाच्या लाभ क्षेत्रातली लोक. ह्या लोकांचा आजची गरज काय आहे, अडचण काय आहे? 3-3, 4-4 महिने योजना चालत नाही. चालली तर 2 तास चालते, 2 तासात ट्रिप होते. या लोकांचं भागत नाही. अहो लाखो रुपयाचा ऊस लोकांचा जळून गेला आहे. म्हणजे अगदी 5-5, 6-6 एकर ऊस जळला आहे. हे नुकसान कोणाचं होतं आहे? लोकांचं होतं आहे. आमदारकी ही मिरवण्यासाठी नसते. 2 गोष्टी असतात. मला आमदार का व्हायचं हे प्रत्येकाने प्रत्येकाचा अजेंडा मांडला पाहिजे. 3 उमेदवार आता तुम्ही प्रामुख्याने तिघांची नाव घेतली. विजय बापू शिवतारे एक आहेत, माझे आमदार संजय जगताप एक आहेत आणि संभाजीराव झेंडे साहेब आहेत. तिन्ही आमदारापैकी मी बापूंचा कार्यकर्ता किंवा शिवसैनिक म्हणून हा विचार न करता मी जर पाहिलं, तिघांची बऱ्यापैकी भाषणं ऐकली, सभा पाहिल्या, पण मला एक दुर्दैव वाटतं, अरे तुम्ही माझे आमदार होता, तुमच्याकडे 5 वर्ष सत्ता होती, तुमचं 2.5 वर्ष सत्ता म्हणजे सरकार होतं, तुम्ही आदरणीय ताई म्हणता, आदरणीय साहेब म्हणता, तुम्ही त्यांच्याबरोबर होता. 5 वर्षात तुम्हाला एकही प्रकल्प मार्गी लावता आला नाही. काय हे कसलं अपयश आहे? 5 वर्ष तर तुम्ही आमदार होता ना. आमदारकी कशाला हवी होती तुम्हाला? तुमचं ड्रीम काय होतं? तर त्यांच्या कार्यकर्ते काय म्हणतात, नाही नाही आमच्या सरांची इच्छा होती किंवा सरांची इच्छा होती एकदा आमदार व्हायचं. त्यांच्या वडिलांना 2-3 वेळा होता नाही, पण त्यांना एकदा व्हायचं होतं, ते 2दा पडले. अरे म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक इच्छेसाठी माझ्या पुरंदरची लोक आहेत किंवा जी 4-5 लाख मतदार आहेत, ह्यांच्या आयुष्याची, ह्यांच्या जीवनमानाशी खेळणार का? किती प्रश्न आहेत. घाटाच्या वरचे प्रश्न वेगळेच आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे. आता आमच्या गावाचा विषय घ्या. आमच्या गावामध्ये मागील काळामध्ये बापूंच्या विचाराची सत्ता होती, पॅनल होतं, बापू मंत्री होते. जवळपास 9 ते 10 कोटी रुपयाची विकास कामं झाली. ह्यावेळेस यांनी काय म्हणजे मागच्याच बापूंचा पराभव झाला. गावच्याच म्हणजे पुढाऱ्याने अजेंडा नारा काय दिला, आमचं जरा सुशिक्षित गाव आहे, की आमचाच आमदार आहे, आमचाच खासदार आहे, आम्ही विकास करू शकतो. लोकांनी त्या हिशोबाने त्यांच्याकडे साथ नाही करता आलो. त्यांचा पण दोष नाही, निधीच आणत नाही ना. आमदारांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे असं मला काही दिसत नाही, कारण तुम्हाला ती इच्छाशक्ती असावी लागते. विजय शिवतारे या माणसाला आम्ही जवळून पाहतो, जवळून ओळखतो. ह्या माणसाचं ध्येय काय हो? फकीरासारखा 12-14 वर्ष पुरंदरमध्ये राहतोय, फिरतोय. त्यांच्या आईच्या शेवटच्या क्षणामध्ये आईने त्यांना सांगितलं, आईला ते भेटायला गेले, आई आजारी होती हॉस्पिटलमध्ये. मी पाहिलेला किस्सा, अनुभवलेला किस्सा, की माणूस एवढा का पछाडला विकासासाठी, एवढा का म्हणजे एखादा माणूस एवढा आसक्त का, एवढा वेड्यासारखा बेभान होऊन विकास का ओरडतो. त्यांच्या आईने सांगितलं की विजय आपण गरिबीत दिवस काढले. गरिबी पत्रकार साहेब, गरिबी असा विषय, मी पण शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. गरिबी कुठल्या पुस्तकात शिकायला भेटत नाही. गरिबी कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रिन्सिपल शिकवू शकत नाही. गरिबी शिकण्यासाठी तुम्हाला गरिबी अनुभवावी लागते. ती गरिबीत छोटं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय, मी बालपणी होतं, आमचं घर शेतकरी सगळी एकत्र कुटुंब होतं. बालपणी शिळ्या भाकरी राहिल्या ना, तर शिळ्या भाकरीचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचे चिवडा करून खायचो, त्याचा भुगा मानायचो. तो भुगा ज्याने खाल्लाय ना त्याला ती गरिबी कळली. विजय शिवतारे सारख्या माणसांनी, त्यांच्या आईनी, त्यांच्या भावंडांनी, एकत्र कुटुंब शेतकरी हा शिळा भोगा खाल्लाय, शिळ्या भाकरी खाल्ल्यात, एक दिवस उपासमार केली, शेतात काम केले, काबाड कष्ट केले, भाजीपाला विकलाय. त्यामुळे त्यांना प्रत्येक प्रश्न माहिती आहे. मूळ मुद्दा काय राहिला, की त्यांच्या आईने हॉस्पिटलमध्ये त्यांना बोलवलं, आईला भेटले, तर आईच्या भेटीमध्ये आईने सांगितलं, बापू त्यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले, त्यांना ते पाहिलं. आईला पण तिचं मरण कळत होतं, दिसून आलं होतं. बापूंना पण कळत होती का आता आईच्या आपल्या अंतिम क्षणी डॉक्टरांनी सांगितलं होतं आता ह्यांची परिस्थिती खूपच गंभीर. आईशी बोलता आई बोलली, विजय माझी एक इच्छा आहे. बापू बोलले, काय इच्छा आहे? जगातला कुठलाही कर्तृत्वान पुरुष असेल, पुत्र असेल, आईची शेवटची इच्छा ही त्याचं जीवनाचं अंतिम ध्येय असतं. आईने सांगितलं, तू मोठा झालास, कर्तृत्वान झालास, उद्योगपती झालास, बिल्डर झालास, कंपनी झाली तुझी, सगळं झालं, स्वतःसाठी खूप केलंस, तू खूप मोठा झालास. माझी एक इच्छा आहे, तू ज्या गरीब पुरंदरमधून आला,
ज्या बाबा यादवाडीच्या गोठ्यावर आपण राहिलो, तिथलं जे कष्ट पाहिलं, तिथली आजूबाजूची लोक आहेत, सगळ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी काम कर. सगळे लोक तुझ्यासाठी श्रीमंत होतील ह्याच्यासाठी काम कर. बस या माणसाच्या जीवनामध्ये किंवा पुरंदरचं नशीब मानायला पाहिजे की एक त्याला एम भेटलं, ध्येय भेटलं की काय केलं पाहिजे. बापू पछाडल्यासारखा तेव्हापासून फिरतोय, रानावनात फिरतोय. हा माणूस गुंजवणीसाठी काम करतोय. बघा ना, 2 आहेत, छोटे छोटे विषय आहेत. 2 आमदार पकडू, बापू माजी आमदार आहेत समजा आणि एक विद्यमान आमदार आहे. दोघांनी उपोषण केलं, दोघांनी सासवडलं उपोषण केलं. एकाच्या उपोषणाचा उद्देश काय होता बापूच्या? गुंजवणीचं धरण पूर्ण करा आणि जलवाहिनी पूर्ण करणं, म्हणजे हजारो कोटींचं निधी मिळवणं, त्यासाठी उपोषण केलं. आणि दुसऱ्याने उपोषण कशासाठी केलं? अरे माझा वायरमन ऐकत नाही, माझे खांब वाकलेले सरळ होत नाही. बघा ना काय फरक आहे. म्हणजे बापू ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस पुरंदरपूरचे प्रश्न काय होते? पुरंदरपूरचे प्रश्न होते, एक विमानतळ झालं पाहिजे, दुसरं गुंजवणीचं पाणी आलं पाहिजे, तिसरं पुरंदरूप समोपत झाला पाहिजे, तो व्यवस्थित चालला पाहिजे, चौथं काय अजून बाहेरचे मोठे मोठे प्रकल्प तालुक्यामध्ये आले पाहिजे. आणि आता पुरंदरपूरचे प्रश्न काय? वायरमन ऐकत नाही, लोकांना रोजगार नाही, परत रोजगार हमी केले पाहिजे, परत चारा डेपो केले पाहिजेत. म्हणजे 2008-9 परत पुरंदर पुढं आलं. बघा ना, मग हिस्ट्री रिपीट झाली. परत एक माणूस जर आमदार नसला तर किती मोठं नुकसान होऊ शकतं. तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या या उत्तरात दडलेलं आहे की आमदार कोण निवडायचा, कुठल्या पक्षाचा निवडायचा, त्यापेक्षा ज्याच्याकडे व्हिजन आहे, जो कर्तृत्वाने, जो पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करू शकतं, अशा व्हिजनरी माणसाला. आणि मी म्हणतो ठीक आहे ना, किती उत्कृष्ट गोष्ट आहे. अरे बापूंनी जर प्रकल्प आणले, बापूंनी जर डेव्हलपमेंट केली, बापूंनी जर विमानतळ आणलं, बापूंनी जर सोलरच्या माध्यमातून पुरंदरूप समोपत केली, तर ती काय फक्त शिवसैनिकांचा फायदा नाही, तो काय फक्त भाजपाच्या लोकांचा फायदा नाही, काँग्रेसच्या लोकांना पण नोकऱ्या मिळणारच आहेत ना, काँग्रेसच्या लोकांचं पण होणार आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे? आता काँग्रेसचा प्रचार कोण करते? जे आमदारांच्या जवळ आहे, की ज्यांचा फायदा आहे आमदारांच्यापासून, त्यांना 2 रुपये मिळतात, त्यांचं कुटुंब चालतंय, कोण नोकरीला आहे. तर हे लोक त्यांची नोकरी वाचवण्यासाठी, त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सगळ्या लोकांना वेठीस धरतात, उलटं पालटं पाठवतात. कुणी काही सांगतं, आपलं असं करू, आपलं तसं करू, असं होईल. अरे पण खोटं किती किती दिवस चालणार? तेव्हा लोकांना पण कळलं. माझं तर पुरंदर तालुक्यातल्या लोकांना एक छोटंसं आव्हान आहे. तुम्ही ठीक आहे, प्रचार करणं घटनेने दिलेला अधिकार आहे. मी स्वतःला वकील आहे, मला घटना मी पूर्ण वाचली. 100% मी त्याचा रिस्पेक्ट करतो. प्रचार केला पाहिजे. अरे मग प्रचार करा, पण मतदारांनी काय केलं पाहिजे? ठीक आहे, नितीन कुंजीर सांगतोय ना, ठीक आहे, तो सांगतेचं ऐका. पण तुम्ही एक हा पण विचार करा, अरे ह्याचा काय वैयक्तिक फायदा आहे का? हा कुठल्या द्वेषाने म्हणजे उद्देशाने सांगतोय, का पटवतोय? आणि मी म्हणतो ना, ठीक आहे, तुम्ही आमदारकी संधी दिली ना, 5 वर्षात तुमचं रिपोर्ट कार्ड दाखवा, मी हे केलंय, मी करू शकलोय. तुम्ही सांगितलं होतं ना 1200 कोटीच्या पदरचे मी करतो गुंजवणी, ठीक आहे, 1200 कोटी नाही केली. अरे 12 कोटींनी बांधारे तरी दुरुस्त करायची, कारण नदीवरून हे झालेले, काही केले नाही, काही केले नाही. काही पण प्रश्न विचारतात. काय त्यांचं म्हणजे पुरंदरचं दुर्दैव आहे, 5 वर्ष वायाला गेली, पुरंदर 10 वर्ष मागं गेला. ही माझ्यासारख्याला म्हणजे खूप शोकांतिक वाटते. पण मी आता गावोगावी फिरतोय, मी पाहतोय आमचं गावासारखं गाव आहे, लोकांच्यामध्ये एक लाट आहे, लोकांना पण कळले. ऊन आल्याशिवाय सावलीची किंमत नाही, ठीक आहे. नाही तर लोकांना वाटतं काय आहे, विकास काय, हे काय, निधी काय. पण ज्यावेळेस म्हणजे 5 वर्षात जे पुरंदराचं परत वाळवंटाकडं रूपांतर चाललंय सुजलाम सुफलामचं, ते थांबवायचं लोकांनीच हातात घेतलंय. आता जी निवडणूक आहे, आता जी इलेक्शन आहे, गावपुढारी बाजूला सोडून लोकांनी हातात घेतली. लोक म्हणतात आम्ही यावेळेचं मतदान करणार आमच्या पोराबाळांच्या भविष्यासाठी, आम्ही यावेळेचं मतदान करणार आमच्या पुरंदरूपचा नीट चालण्यासाठी. अरे पुरंदरूपचा आमदारांच्या कार्यकर्त्याकडे चालवायला आहे, आमच्या गावातले ते म्हणजे नाव नाही घेत मी त्यांचं. अरे पण तू गावाला पण पाणी देऊ शकत नाही, काय ही कसली मानसिकता आहे? द्या ना पाणी, आहे ना, बापूंच्या काळात मिळत होतं, तुम्ही पण द्या ना, फरक काय पडतो? पण नाही, यांची मानसिकताच खराब आहे. यांना लोक श्रीमंत होऊन द्यायचे नाही. पोरबाळांचं आमच्या बापू स्वप्न काय आहे की बाबा ठीक आहे, पोरबाळा माझी सगळी चारचाकीत फिरली पाहिजे. काय वाईट काय? तुम्ही पण तो विचार करा ना. बट माझं म्हणणं होतं, ठीक आहे, मुख्यमंत्री शिंदेसाहेब बापूंजवळ होते, आमदारांनी बापूंना भेटायला पाहिजे. बापू ठीक आहे, राजकीय विरोधक बाजूला ठेवू, राजकीय जोडे बाजूला ठेवू, चला आपण बापूकडं मुख्यमंत्र्याकडे जाऊन बसू, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू, गुंजवणीचा प्रश्न मार्गी लावू. पण ह्यांचं ध्येय काय, इप्सित काय, हेच कळत नाही. नुसतं आडवाडवी, ह्यांना विकास होऊन द्यायचं नाही, गुंजवणीला विरोध. अरे तुम्ही पाईपलाईन मंजूर झालेली विरोध करताय, हे काय? तुम्ही स्वतः भाषणात मानताय मी योजना थांबवल, ठीक आहे, पुरंदरच्या शिवारात पाणी येऊन द्यायचं, पण तुम्हाला काय जो डीपी चेंज करायचा आल्यावर करा ना. म्हणजे पुरंदरूपचं पाणी घाटावर पडल्यावर तुम्ही ठरवा, कुठं गारड्याला न्यायचं, दिव्याला न्यायचं का माळसच न्यायचं, तुम्ही ते आणण्याला पण विरोध करताय. हे विषयने हे चित्रविदारक आहे. ह्याच्यामुळे पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान होणार आहे. आणि अभिनय तो कभी नाही, हीच एक शेवटची संधी आहे. आत्ता जर बापू निवडून आले तर महायुती सरकार येणार आहे, नरेंद्रभाई मोदी केंद्रात सत्ता आहे, ठीक आहे, केंद्राच्या निधीशिवाय राज्याची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. कारण GST सारखा विषय असेल, तिकडचे पैसे फास्ट यायचे म्हटले तर तिथं आपला माणूस असावा लागतो, विरोधी पक्षाचा असला तर ते जरा मिळायला अडचणी येतात. तर ह्यावेळेस जर बापूसारखा माणूस भेटला तर शिंदेसाहेबांनी स्वतः सांगितले ह्या माणसाला मंत्री करतो,
आणि आपलाच मंत्री असेल तर बापूचं ध्येय, बापूला काही त्या मंत्रिपदात इंटरेस्ट नाही, आमदारकी 2दा झाले, मग सगळं झाले, फक्त त्यांना त्यांचं जे व्हिजन आहे, त्यांना त्यांचे जीवनाचे उद्देश आहे ते जर गाठायचं असेल, त्यांना जर ध्येय गाठायचं असेल तर 100% बापू आमदार होणं गरजेचं आहे. बापू आमदार झालं मंत्री होतील 100%. मला पण खात्री आहे एकनाथ शिंदे असे माणूस आहेत, दिलेला शब्द जीव गेला तरी मागच हटत नाही. त्यांनी पालखीतळा शब्द दिला आहे, तो त्यांनी उमेदवारीचं पण पूर्ण केला आहे, मंत्रिपदाचं पण पूर्ण करतील. आणि पुरंदरकर सुद्धा आता जागे झाले, सजग झालेत. पुरंदरांना कळले, त्यांना असं वाटलं नव्हतं की एक मतदान चुकीचं गेलं की एकदा जर बापू पडले तर आपलं एवढं मोठं नुकसान होईल, ह्याची जाणीव नव्हती. पुरंदरकरांना पण विनंती आहे की सगळ्यांनी मिळून बापूंना मतदान द्यावं. बापूंना पक्षविरहित सगळ्यांनी, बाबा हा माणूस कामाचा आहे, ह्याला एक संधी दिली तर 5 वर्षांनी तुमचे संजय जगताप म्हणजे रिटायर होणार नाही किंवा झेंडे साहेबांना पुढची संधी 5 वर्षांनी देता येईल जर बापूंनी नाही काम केलं तर. पण आत्ता खूप काळाची गरज आहे, पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांची गरज आहे. नाही तर परत 5 वर्षांनी रोजगार हमीची कामं चालू करावं लागतील आणि रोजगार हमीच्या कामावर पुरंदरकरांना जायची वेळ येऊ नये अशी परिस्थिती आहे. त्यामुळं माझी पण हात जोडून विनंती आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पुरंदरच्या सगळ्या लोकांना म्हणजे एक विनंती करतो, अगदी तो काँग्रेसचा पक्षाचा कार्यकर्ता असो, कुठल्या असू द्या, बाबा तू एवढ्या वेळेस काही पण असू दे, तुझा पक्ष थोडा वेळ जरा बाजूला ठेव, तू तुझा विचार कर, तुझ्या कुटुंबाचा विचार कर, पुरंदरच्या पिढ्यांचा विचार कर, गोरगरीब लोकांचा विचार कर. आज वीज बिल सारखं माफ झालं आहे, जर सरकार बदललं ते सरकार साहजिकच आहे, कुठलं सरकार आधी सरकार आलं त्याच्या विरुद्ध दुसरं आलं तर आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय 100% रद्द करण्यामध्ये त्यांचा अजेंडा असो आणि ते 100% रद्द करतील. तर आधीचं सरकार जर नाही आलं, परत बापू जर निवडून आले, वीज बिल परत शेतकऱ्यांना भरावं लागेल. बापू जर निवडून आले, 19%ची पाणीपट्टी परत 54% होईल, परत पुरंदर उपसा चालू होईल किंवा पाईपलाईन बांधल्याला निधी मिळेल असं मला कदापि वाटत नाही, कारण ती शक्यताच नाही आहे. आणि लाडकी बहीणसारखी योजना आहे, अरे 1,500 रुपये महिलांना मिळतात, काय पोटात दुखायचं कारण आहे. काँग्रेसचे लोक ह्याच्या कोर्टात जाता, मिळू दे ना गोरगरीबना. तुम्ही का तुमच्या जाहीरनाम्यात लिहिता? म्हणजे ही सगळी दुतोंडी लोक बाजूला गेली पाहिजेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली बापूला राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्यासाठी आणि पुरंदरचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी संधी मिळली पाहिजे अशी मी एक अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही जीव काढून लोकांना समजून सांगतोय, पण लोकशाहीचा आदर आहे. आमच्या गावचे लोक सुज्ञाने सजग आहेत, ते म्हणतात, मी तर म्हणतो माझे विरोधक असतील ना तिथं मी उभं राहील, त्यांना वाटतं नितीनचा द्वेष आहे तर नितीनला विरोध केला पाहिजे. ग्रामपंचायत लेवलचं राजकारण ग्रामपंचायतला केलं पाहिजे, पण हा तालुक्याचा विषय आणि पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांचा विषय, 100% त्याचा विचार करून बापूंच्यासाठी सगळ्या लोकांनी काम केलं पाहिजे, मतदान दिलं पाहिजे. आमची लोकांना सगळ्या तुमच्या माध्यमातून पण विनंती आहे, बाबांनो माझ्या काय चुका असतील, माणूस आहे मी, चुकून माझ्याविषयी काय द्वेष असेल तर थोड्या वेळपर्यंत बाजूला ठेवा. माझा द्वेष मी कधी उभा राहिलो तर मला अवश्य लोकशाही मार्गाने तुम्ही विरोध करा, पण हा ही निवडणूक जी आहे ती तुमच्या भविष्याची आहे. बापूला मतदान विरोधात गेलं तर आपले ऊस वाळलेत, आमदार जर चुकीच्या पद्धती झाला आपले ऊस वाळलेत, आपल्या सीताफळाला पाणी भेटणार नाही, आपली झाडं जळतील. आपलं भविष्य पाहिलं पाहिजे आणि या चांगल्या कर्तृत्वान माणसाच्या मागं 100% उभं राहिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून. नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.